जातोय. ठीक आहे, तुम्ही परत या ना. हो, आम्ही येणार परत. हा, प्रॉमिस. प्रॉमिस. बरं चला, समर कॅम्पला जायचंय ना आता. मोमा चला, मोमा सोडते बघ. सरकार, आई तुम्ही इथे पण राहू शकता. हे तुमचंच घर आहे. अहो, आपल्या यावर बोलणं झालंय. अर्जुनला येऊ दे परत इथं. अगं तुम्ही दोघं एकत्र असलात ना की मग आम्ही आपोआप सुखी होऊन जाऊ. मग होय आप्पे. चल निघू आता आम्ही. चल. आई दे, मी घेते. या तुम्ही, चल. काय करताय तुम्ही? माझा टॅग दाखवतीये. कसलं भारी आहे सिम्बा, बघ तरी. सिम्बा तर कार्टून असतं. एक मिनिट. सिम्बा जगाचा राजा असतो. आपण तर जंगलात नाहीये. मग मी इथला राजा आहे. जाऊ दे, त्यापेक्षा आपण टॅबवर कार्टून बघू. सोनिया, राधा, तुम्ही तिचे फ्रेंड आला का? नाही रे सिम्बा, हे केवढं भारी आहे बघ की. काय असतं ह्याच्यामध्ये? फोन पेक्षा मोठे हे. आणि ह्याच्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी खेळूया ना. आम्हाला हेच बघायचंय. तुला नसन बघायचं, तू एकटाच खेळ. एवढं काय त्यात? माझ्या बाबांनी आणलंय हे तिकडून, अमेरिकेतून सिम्बा. म्हणून काय? माझे पण बाबा आणणार गिफ्ट. हो, कसलं गिफ्ट? मोठंच्या मोठं. खरं? मोठंच्या मोठं? ते माझ्यासाठी एवढे गिफ्ट आणते ना. बघा. मग आम्हाला घेशील तू खेळायला? हो, घेईन की. आता आपण सगळे खेळूया. अरे सिम्बा, मास्टर येतील आता. हो, आपण जाऊया आतमध्ये. चला. तुझं नाव काय? टीनू. टीनू तर कार्टून मध्ये पण नसतं. चला. दोन दिवस झालं पोरग काय बाई. पोलिसांनी पण सांगितलं, पण अजून पत्ता नाही त्याचा. बरं बरं, तुम्ही शांत व्हा. शांतवादी काय तुम्ही त्यांना जरा पाणी द्या. येस. ताई शांत व्हा. हे घ्या, तुम्ही पाणी प्या आधी. शांत शांत. आता नीट सांगा मला काय झालंय. जळलं माझं नशीबच करा. नवऱ्याचं माझं भांडण झालं. नवरा म्हणला काम सोडून घरी राहा. आता तुम्ही सांगा, एकाच्या कामावर शिक्षण होतं का? पोराला इंजिनियर करायचंय म्हणून मी बी काम करते. पण नाही पटलं त्याला. पोराला लय मारलं. डोक्यात राग घालून पोरग निघून गेलं. ते अजून आलंच नाही बघा. नेमका कुठे गेलाय तो? म्हणजे त्याच्या मित्रांना वगैरे कोणाला फोन केलाय? अहो, मित्राच्या घरी पण जाऊन आली, पण त्यांच्या पण घरी नाही. फोन पण बंद आहे त्याचा. गायतोंडे, हा मॅडम. आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला कळवा. त्यांच्याकडनं मुलाचा फोटो घ्या आणि त्यांना सांगा आजच्या आजच शोध घ्या. चिंचुके, तुम्ही एवढे निगेटिव्ह का आहात हो? अहो मॅडम, निगेटिव्ह कुठं, पॉझिटिव्ह तर आहे. हो का? कसं काय? आता तुम्हाला सांगतो, अर्जुन साहेब त्यांना भेटायला गेले होते. काय झालं त्याचं? अहो पण बिन काय नाही मॅडम. ज्या माणसानं अर्जुन साहेबांच्या आईला मारलं त्या माणसांची बाजू घ्यायची त्यांना. मग ह्यातनं निष्पन्न काय होते सांगा बरं? पण असं का केलं असेल त्यांनी? त्यांना आहे ना त्यांचं बरोबर वाटतंय. म्हणजे अर्जुन साहेब, रुपाली वहिनी, स्वप्नील सर, बाबा हे सगळे चुकीचे आहेत. तेच बरोबर आहेत. नाही चिंचुके, मला त्या तशा सेन्सिबल वाटतात. मॅडम, तुम्ही त्यांचं जुळून द्यायचं का मागं लागलाय? अर्जुनसाठी? मॅडम, हात जोडतो तुमच्यापाशी. मी साहेबांसाठीच बोलतोय. अहो ह्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही. काय करताय तुम्ही हे चिंचुके? अहो मॅडम, एवढी गोष्ट फक्त ऐका माझी. तुम्ही नका ना त्यांच्या मागं लागू. आणि आता तुम्हाला सांगतो, माझं मत आहे ना ठामच झालंय बघा. पोचतात कसे मॅडम? मला तर वाटतं हे खूप मोठं रॅकेट आहे.
आणि हे आपण थांबवलं पाहिजे. नाहीतर ह्या नाहीतर त्या मार्गाने हे ड्रग्ज या अल्पवयीन मुलांपर्यंत पोचत राहतील आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत राहील. आपल्याला हे तात्काळ थांबवलं पाहिजे. आणि हे सगळं तात्काळ थांबवण्यासाठी आपल्याला कोणतरी नॉन करप्ट आणि हिंमतवान पोलीस अधिकारी हवा आहे. ह्यासाठी माझ्या डोळ्यासमोर फक्त एक अधिकारी, कोण मॅडम? पोलीस इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक. येस मॅडम. मला तर वाटतं अर्जुन सर ही कामगिरी नक्की उत्तमपणे पार पडतील. काय तोंडे, तुम्ही स्वतः जाऊन त्यांना मीटिंगसाठी इन्व्हाइट करा. मला 100% खात्री ते या प्रकरणाला नक्की आळा घालू शकते. येस मॅडम. जा. मी अर्जुन सरांना मीटिंगसाठी बोलतो. Yes. थँक्यू.